सर्व गावकऱ्यांना सूचित करण्यात येते, कमलेची माझी सोयरीक जुळलेली आहे. अजिबात कोणी तिथं शहाणपणा करायचा नाही. पाहुण्यांना जाऊन काही बरं वाईट सांगायचं नाही. जो कोणी सांगन त्याच्या घरात घुसून त्याचा कार्यक्रम केला जाईल. जो कोणी चुगल्या करण त्याला सुट्टी देणार नाही. लेडीजला सुद्धा विनम्र अनुमोदन. काय असल आपलं तोंड गप ठेवायचं ना, तुमचा पण कार्यक्रम केला जाईल. एकदम शांततेत राहा, नाही तर तुमचा सुमडीत कुंबडीत कार्यक्रम केला जाईल. हो अख्खा नवसाला बघ आता कोण आहे, त्यांना दिसना बी माणसं, आवाजावर ओळखत येईन का नाही. गंठन कमलेश बरोबर. मस्त वा बाळ वा, क्या बात आहे. आज एक काय एक्स्ट्रा मध्ये झालेलं दिसतं नाही. काय आहे गावात? खुश खबर आहे, खुश खबर. कशाची? कमलेतून माझं लग्न ठरलंय. कोणा संग? पोरीन संग. कोणत्या? 2 जुळ्या बहिणी आहेत. 2 जुळ्या बहिणी? हा, एक मला करायची आणि एक कमलेला करायची. आमचं सगळं बोलणं बिलणं झालेलं आहे. त्या दिसायला सारख्या आता. हा, अयो अवघड आहे मग. मी काय म्हणतो, त्यांच्या बापाशी सगळं बोलणं झालेलं आहे. सगळं ती येणार आहे आता गावात चौकशीला. हा त्याच्यामुळं तुझा बी काही विचारलं तर सांगायचं चांगली मुलं आहेत, हा होतकरू आहेत, सांगन ना, कष्टाळू आहेत. प्रामाणिकपणे आहे. सगळं सांगन. हा? खऱ्याच खोटं सांगन, खोट्याच खरं सांगन, सगळं सांगन. जेवढं विचारण तेवढंच तेवढं सांग. सांगायचं. हा तेवढं. आणि हे बी चांगलं सांगा. आणि वाईट बीट काही सांगितलं तर तुझा कसा कार्यक्रम करायचा ते आम्हाला बी कळतं. अजाबात नाही. हा, एखाद्या दिवशी तू शेतात काम करत असशील आणि एखादा ट्रॅक्टर तुझ्या मुंडक्यावरून जाईल. नाही नाही. हा, नाहीतर त्याच्यामुळं मग बाटली एका दिवशी तुम्हाला भेट वस्तू म्हणून ऍसिड बी येऊ शकतं. हा, त्याच्यामुळे आपलं सुमडीत जे काही सांगायचं ते खरं सांगन, खोटं काही सांगणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि लग्न ठरलं, हा. लग्नाच्या हळदीच्या दिवशी बसून अख्खा सप्ताह बसू तुझा, दररोज तुला एक एक पाठ. हा. हा. येता. किती खुश झाले, किती खुश झाले. चला चला घ्या, करा जाहिरात. चला निघा चला. तुम्ही. इकडे. इकडं. इकडं तर इकडं. हा. चला आता पुढच्या गल्लीत सांगून. त्याच कोणत्यात. गावकऱ्यांनो ऐकलं का? थांब 1 मिनिट थांब. हा बोल आता. अगं ते आतमध्ये ना रेंज येत नाही आमची इथं. सोयरीक आमच्या गावात? कोण पोरं? अयो कमबे आणि गंठ्या वय तेच काय. चौकशीसाठी फोन केला, बरे झालं केला. मी काय म्हणते, पोरी ना विहिरीत ढकलून द्या, पण या दोघांना काही देऊ नका. हा अयो काहीच कामाचे नाही दोघं, असे तुकारवाणी हिंडत आहेत गावात. एकाला तर काहीच कळत नाही, एकाला तर एवढं कळतं ना की बस. अहो नाही नाही नाही, अजिबात देऊ नका पोरी त्यांना. बरं झालं मला फोन केला तुम्ही. लय किस्से त्यांच्या गावामध्ये, काय काय सांगू तुम्हाला. एक तर कुठं कुठं जातो लय ना दे त्याला, ते गोऱ्या बिऱ्या काय असतं ना, काय माहिती काय असतं ते, तिकडे बी जातो तो. आणि एकाचं तर लय वय झालं, पोरी एवढीशी येत. हा हा करा करा, अजून चांगली चौकशी करा. चालतंय. हो ठेवू का? कामले किती वाजले रे? 5:15 झाले राव. ते पाहुणे 4 वाजता येतो म्हणले होते राव. फोन तरी लावून बघ त्यांना. अरे फोन लावून पण आता ते एवढं यायला पाहिजे होते ना. बरं एवढं अंतर पण तेवढं नाही, गाडी आहे मोठी. गाडी पंक्चरली का काय कळ ना, फोन तर लाव. मी दाढी बिडी केली राव, मी सकाळी केल्या तेवढ्यासाठी 50 रुपये खर्च केलाय. लांब फोन. अरे फोन लागायला इथं नेटवर्क आहे का आपली इथं गावामध्ये? आपलं कधी बी बागा आहे काय? धरतो बोलतो का राव? शिचप आहे. मी तेच आईच्या गावात कोणाच्या खांद्यावर